मित्रांनो नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत। मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगाराबाबत मोठी अपडेट, शासन निर्णय जारी। जाणून घ्या सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नवीन अपडेट मिळवण्याकरता आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, सोबतच मोठी बातमी आपल्या मित्र व परिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका। तर मित्रांनो, राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर आली आहे। महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने जानेवारी 2026 देय फेब्रुवारी 2026 या महिन्याच्या मासिक वेतन देयके सादर करण्याच्या प्रक्रियेस मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे। या संदर्भातील अधिकृत शासन परिपत्रक दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी निर्गमित करण्यात आले असून या निर्णयामुळे अनेक शासकीय कार्यालयांना मोठा दिलासा मिळणार आहे। सध्या राज्यभरात शासकीय कार्यालयांमधील मंजूर पदांच्या ताळमेळ सेवार्थ प्रणालीमध्ये घेण्याचे काम सुरू आहे। ही प्रक्रिया तांत्रिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाची असून यामध्ये पदसंख्या, कर्मचाऱ्यांची माहिती आणि वेतन संरचनेचा अचूक ताळमेळ बसवला जात आहे। या कामासाठी मोठ्या प्रमाणावर डेटा तपासणी अद्ययावत प्रक्रिया सुरू असल्याने जानेवारी महिन्याचे वेतन देयक वेळेवर सादर करताना अडचणी येण्याची शक्यता लक्षात घेऊन शासनाने मुदतवाढ दिली आहे। या निर्णयानुसार सर्व आहार व संवितरण अधिकाऱ्यांना जानेवारी 2026 ची वेतन देयके कोषागारात सादर करण्यासाठी वाढीव मुदतीत कार्यवाही पूर्ण करण्याची मुभा देण्यात आली आहे। त्यामुळे सेवार्थ प्रणालीतील आवश्यक दुरुस्त्या आणि ताळमेळ योग्य पद्धतीने पूर्ण करता येणार असून वेतन देयकांमध्ये तांत्रिक त्रुटी राहणार नाही। तसेच शासनाने स्पष्ट निर्देश दिले आहे की 31 जानेवारी 2026 पर्यंत सर्व प्रशासकीय विभागांनी त्यांच्या अधीनस्थ कार्यालयातील मंजूर पदांची माहिती सेवार्थ प्रणालीत अद्ययावत करणे अनिवार्य आहे। ही माहिती अद्ययावत न झाल्यास भविष्यात वेतन देयके सादर करताना अडचणी निर्माण होऊ शकतात असे वित्त विभागाने नमूद केलेले आहे। पुन्हा भेटूया नवीन अपडेटसह पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।